विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा हे बघायला मिळते। संजय राऊत कितीही दावा करत असले की महाविकास आघाडी एकसंघ आहे, एकत्र आहे, तर असं नाही। संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची वेगळी भूमिका, उद्धवजी ठाकरे यांची वेगळी भूमिका, काँग्रेस म्हणते की आम्ही दोन्ही निवडणुका लढू आणि ते सुद्धा तुम्हाला न विचारता परस्पर माध्यमांमध्ये हर्षवर्धन सपकाळ त्याबद्दल घोषणा करतात। तुम्हाला अक्षरशः फाट्यावर मारलेला आहे। त्यामुळं महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्या। महाविकास आघाडी ही एकसंघ नाही तर वेगवेगळी आहे। तिघांचे 3 दिशेला तोंड आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। विधानसभेच्या निवडणुकीला फक्त महाविकास आघाडी अस्तित्वात होती, त्यानंतर ना महाविकास आघाडीची बैठक झाली, ना महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतायत। त्यामुळं 3 तिघाडा काम बिघाडा म्हणजे महाविकास आघाडी हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे, परंतु संजय राऊतांची ती इच्छा नाही। संजय राऊत स्वतःला उद्धवजी ठाकरेंपेक्षा मोठे आणि स्वतः प्रतिपक्ष प्रमुख म्हणून समजतात। त्यामुळे संजय राऊतांची इच्छा आहे की बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा द्यावा, तर उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला। परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय। आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात, की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल। कारण संजय राऊतांना खासदारकी मिळवण्यासाठी ते अशा पद्धतीनं काँग्रेस धार्जिनी भूमिका घेत आहेत। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव होते, एकमेव आहेत। त्यांच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही। जैन मुनी यांनी जे वक्तव्य केलं त्याचं कुणीही समर्थन करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करू नये आणि हे स्वतः नितेश राणे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय। तरी देखील संजय राऊत जाणीवपूर्वक टीका टिप्पणी करतायत। संजय राऊत ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले, त्यामुळे मराठा साम्राज्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही आणि हे स्वतः नितेश राणे यांनी देखील स्पष्ट केलंय। त्यामुळे जैन मुनींच्या वक्तव्याशी कोणीही समर्थन करत नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते त्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत। त्याबद्दल आधी माफी मागा आणि मग इतर विषयावर बोला।